नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 43. सध्या आपण भूम नगर परिषद सभागृहात आहोत. या ठिकाणी भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ संयोगिता संजय गाडवे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक माजी नगराध्यक्ष संजय नाना गाडवे देखील उपलब्ध आहेत. सोबतच भूम नगर परिषदेचे गटनेते सूरज बाप्पा गाडवे आणि भूम नगर परिषदेचे नगरसेवक अभिजित शेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता गाडवे या ठिकाणी प्रास्ताविक करत. नमस्कार. काल जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये केविलवाला प्रयत्न चालू आहे आज जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांचा. त्याला खरंच मला पण किव येण्यासारखी आहे. कारण असं झालं आहे की खरं घराच्या बाहेर पडेपर्यंत खोटं गावभर फिरून येते. अशातला एक भूम नगरपालिकेचा प्रकार चालू झाला आहे. त्यामुळं सत्य न असत्य ही दोन्ही बाजू जनतेच्या पुढे आणण्यासाठी त्यांची पत्रकार परिषद घेतल्यानंतर मला घ्यावं लागते. खरं तर जनतेला कंटाळे आला असेल, पण माझा नाविलाज आहे की नाण्याची एक बाजू जनतेपुढे येऊन चालत नाही, तर नाण्याच्या दोन बाजू यायला पाहिजे. म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून बोलवलेलं आहे. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्षसाहेब आपणावर आरोप झाला की नाट्यगृह आणि सभागृहाचं उत्पन्न 0 झाले. आता तुम्हाला इथं मी पुढे माझ्या अंदाजपत्रकच ठेवलेलं आहे की सांस्कृतिक सभागृह 22-23ला 1,20,000चं उत्पन्न आहे. परत 23-24ला ठेका गेलेला नाही आणि 24-25चं पण तुम्हाला इथं उत्पन्न दिलेलं आहे. फुले नाट्यगृहाचा 22-23ला ठेकाच गेलेला नाही, 23-24ला गेलेला नाही, 24-25चं उत्पन्न इथं दाखवलेलं आहे आणि परत 25-26ला ह्याचा ठेका गेलेला नाही. आता ह्याच्यात 8 महिने 4 महिने असा कालावधी असतो ठेक्याचा. आता त्यांना त्याच्यात समजत नाही, त्याच्यावरती बोलतात. प्रत्येक वेळेस तेच उत्तरं द्यायचं, तेच अंदाजपत्रक त्यांच्या पुढे टाकायचं. त्याला तुम्हाला सगळ्यांना इथं अंदाजपत्रक तुमच्या पुढे आहे, ह्याच्यात तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष पाहू शकतात काय. तुम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. मग एक पत्रकारांचाच प्रतिनिधी म्हणून प्रश्न मी तुम्हाला करतोय की पत्रकारांची तुम्हाला भीती वाटते आणि त्यामुळेच तुम्ही सर्वसाधारण सभेला पत्रकारांना तुम्ही बोलवत नाहीत, अशा प्रकारचा एक प्रश्न त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत त्या झालेला आहे. याबद्दल नेमकं तुमचं काय म्हणणं? गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये 1-2 दिवस अगोदर एकाचा अर्ज आला होता की पत्रकार घ्या म्हणून. पण पत्रकार घेत असताना किंवा जनतेच्या पुढे सगळं सभागृहात दाखवत असताना कुठेतरी काही कामकाज असतात, काही गुपित असतात, काही उघडपणे असतात. ह्या गोष्टीसाठी मी पत्रकाराला मान्य आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केला की तुम्ही पत्रकारांना बोलवण्यास मनाई केली किंवा येऊ दिले नाही. 100% मी त्या दिवशी पत्रकार बोलवण्यासाठी विरोध केलेला आहे, मी नाही म्हणत नाही. पण काही गोष्टींचं गुपित हे करण्यासाठी, गुप्तता पाळण्यासाठी, आर्थिक गुप्तता पाळण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला सांगते कलम 81 अनुच्छेद 8 याप्रमाणे काही नियम पाळावे लागतात. त्या नियमाप्रमाणे मला सगळं कामकाज करावं लागतं. त्यामुळे मी गेल्या वेळेस पत्रकार बोलवण्याची नकार दिलेला आहे आणि मी सगळ्यांच्या पुढे दिले. पण त्याच्यातून मला भीती वाटण्याचं कारण जे आपली सर्वसाधारण सभा आहे ती इन कॅमेरा आहे, व्हिडिओ शूटिंग आहे. ती प्रत्येक सभा झाल्यानंतर आपण वेबसाईटवर टाकतो. सगळे जे जनता हुशार झाले, डिजिटल झालेले, सगळ्याच्या हातात फोन आहेत, सगळेजण त्या वेबसाईटवर जाऊन पूर्ण सभा बघू शकतात. त्यामुळे पत्रकाराची भीती नाही, पण काही नियम आहेत, काही गुप्तता आहेत, त्या बाळगण्यासाठी मी पत्रकारांना नकार दिला. आता तुम्ही एक लक्षात घ्या, नगरपालिकेच्या जे काही मागितले ते पूर्ण माहिती त्यांना मिळालेली आहे. पण सभेमध्ये जे काय बोलतात, नगरसेवकांना सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. सभागृहात मला जे प्रश्न विचारतात किंवा जे मागतात ते पूर्ण मी सभागृहात देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सुद्धा पाहू शकतात की मी त्यांना काय माहिती दिली नाही आणि त्यांच्यापासून काय लपवून ठेवलं आहे. आणि असं 4 महिन्यात मी वेगळं काय त्यांना न सांगता केले ते तुम्ही बघू शकतात वेबसाईटवर.
काही असे बी त्यांचं म्हणणं आलं आहे की तुम्ही सभेत एक बोलता आणि पत्रकार परिषदेत एक वेगळंच बोलता, अशा प्रकारचं बी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आलेलं आहे. माझी आज 3री टर्म आहे. मी कधीही दुतर्फी भूमिका मांडलेली नाही, पुढेही मांडणार नाही. कुठलं टेंडर मी इथं मान्य केलं आहे, खाली जाऊन अमान्य केलं आहे, किंवा मी इथं सभागृहामध्ये एक गोष्ट त्यांची घेतली ती केली नाही, किंवा मी घेते म्हणले ती केलं नाही, असं मला त्यांनीच दाखवावं. सगळ्यांनी बघावं त्या वेबसाईटवर मी काय बोलते, की सभागृहात काय बोलते आणि तुमच्या पुढे काय बोलते. तुम्हालाही माहिती तुमच्या पुढे काय बोलते. तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघू शकतात की मी सभागृहात एक आणि ते तुमच्या पुढे एक बोलते. त्यांचा एक मला प्रत्येक वेळेस आरोप आहे, पण त्यांचंच लक्षात घ्या की त्यांनी सभागृहात सगळं अमान्य करतायत आणि खाली जाऊन नगरपालिकेच्या पुढे जाऊन म्हणतात की आम्ही टेंडर मान्य केले किंवा आम्ही हे कारणं दिलेत, आणि इथं डायरेक्ट सांगतात की आम्हालाच 15 नगरसेवकाला टेंडर अमान्य आहे म्हणून. म्हणजे हे बोलतात आणि सगळं हे करतात आणि सगळ्या गोष्टी माझ्यावर ढकलून देऊन हे रिकामे होतात, पण माझी दुतर्फी भूमिका कुठेही नाही. काल एक आरोप पण झाला की ही जी काही नगर परिषदेत कामं होत आहेत, ही आत्तापर्यंत झालेली कामं जी आहेत ही तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही देताय आणि ही संगनमताने तुमच्या कामं करताय, अशा प्रकारचा एक आरोप झालेला आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर महाराष्ट्र शासनाने माझ्या माहितीप्रमाणे 2015-16 होते जे बी टेंडर जे बी काम असतील, नगरपरिषद असेल, महाराष्ट्र शासनाचे असेल, कोणाचे टेंडर असतील किंवा सहकारचे असतील, जी टेंडर आहेत ती पब्लिसिटी ऑल महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन करतात. पहिली पद्धत कशी होती 2010च्या अगोदरची की टेंडर एखाद्याने ते 4 टेंडर आणले गेले, तुला द्यायचं आहे किंवा घ्यायचं नाही. पण मला सांगा, ज्यावेळेसपासून शासनाने नियम ऑनलाईन केलेला आहे त्यावेळेसपासून अख्ख्या भारतामध्ये तुम्ही कुठूनही टेंडर भरू शकताय. पण टेंडर कोण भरतोय कुणालाच माहीत नसतंय. माहीत असण्याचं काही कारण नाही. ऑनलाईन कोण भरतोय, ज्यावेळेस टेंडर ओपनिंग करताय तुम्ही त्यावेळेस की ही टेंडर आले पण माहिती मिळते जनतेला किंवा सभागृहाला. जर तुम्हाला टेंडर वैयक्तिक तुम्ही तुमच्या नातेवाईकाला किंवा मला किंवा तुम्हाला असं जर म्हणत असेल तर तुमची खरंच क्युरियोसिटी गोष्ट आहे. कारण का जर समजा एखादं जर टेंडरचं ऑफलाईन टेंडर असतं किंवा टेंडर स्वतः घ्यायचं असतं तर आपण मान्य केलं असतं किंवा ह्याने टेंडर घेतलं नाही किंवा आम्हाला टाळलं किंवा आमची टेंडर ही मान्य केलं असतं सगळं. म्हणजे मग कसं मला एक जनरल एक लक्षात यायला आलं की आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर जी पॉलिसी वापरली, जी पद्धत वापरली, त्या पद्धतीमध्ये तुम्ही 100% सक्सेस ठरलात. लोकांची फसवणूक करण्यामध्ये 100% सक्सेस ठरलात तुम्ही, कारण मान्यच करतो आपण. कारण का आम्ही काय म्हणतो, जाऊ दे विषय, जे ज्याला वेळ नाही किंवा जे काम असेल त्याला उत्तर काय द्यायचं. आमचा जो विषय होता तो होता म्हणून आम्ही गप्प बसतो. परंतु लोकांच्या खोटं मिळवण्यामध्ये ते सक्सेस ठरले. म्हणजे त्यांनी लोकांना खोटं पोचवू शकले. तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर आता तुम्हाला सांगतो, घरपट्टी असं आता नगरपालिकेमध्ये येत आहे, सकाळी 9 वाजता येत आहे, ते 2-3 वाजेपर्यंत बसत आहे. आणि आलेल्या माणसाला ना तुम्ही घरपट्टी भरा, तुम्ही नगरपट्टीचे पैसे भरू नका. व्यापारी आले, आम्ही तुमचं माफ करतो का. ही कुठल्या नियमाप्रमाणे किती दिवस आपण लोकांच्या, जनतेच्या, व्यापाऱ्यांची भूमिका पोषण करणार, ही पहिलं उत्तर द्या पुढच्या मीटिंगमध्ये किंवा उद्या पत्रकार परिषद द्या. किती दिवस तुम्ही जी कायद्यात नाही, जी नियमात नाही ना, परत सांगायचं बाहेर की आम्ही मिटिंगमध्ये सांगितलं की आम्ही मागणी केली की व्यापाऱ्याचे दंडव्याज माफ करावं. मिटिंगमध्ये मग चर्चा नाही. आम्हाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाडवे बोलले, मला स्वतः बोलले. मी त्यांना सांगितलं तुमचं जे काही म्हणणं आहे, नगर परिषदेला कुठलेही अधिकार नाही का कुठलं माफ करण्याचे. तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही शासनाकडे सादर करा. आमचं त्याला नकार नाही. परंतु ही बाजू सगळं करत असताना मी आता 15-20 वर्षापासून नगर परिषदेमध्ये काम करतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलं आलं की ह्यांना सपोर्ट करत, त्यांना सपोर्ट करत येतं. मला काय म्हणायचं आहे, कुठल्या चांगल्या गोष्टींचा सपोर्ट करणं आपली जबाबदारी आहे, पण त्यांच्याकडून काम करून घेणे आपली नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्षची जबाबदारी आहे. ते कर्मचाऱ्याला सपोर्ट करता तुम्ही सांगता प्रत्येक वेळेस की कर्मचाऱ्याला तुम्ही सपोर्ट करता, तुम्ही सहभागी होता. मी आता आमची चर्चा झाली ह्या विषयामध्ये, आम्ही वकीलचं राय घेऊन तुम्ही कुठली गोष्ट तुमचं तोंड आहे परंतु बोलणंही तुमच्या हातात नाही, काय बोलायचं ह्याचं पण भान ठेवावं लागतं. आपण बोलत असताना आपण आज एक महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ह्याचं तरी कमीत कमी भान ठेवणं गरजेचं आहे. ते कुठलं गोष्ट कुठला आकार आणला, कुठं वांदळ काढायला लावलंय काय तुम्ही जर समजा ज्या माणसांचे 4 वर्षामध्ये प्रशासक काळ आहे त्या प्रशासकीय काळामध्ये
शासनाने प्रशासनाची नेमणूक केलेली आहे आणि तिथं तुमचा सहभाग आहे असं दाखवून द्या तुम्ही. आम्ही तीच कोर्टाचा आता वकिलाशी चर्चा करून त्या विषयावर पण निर्णय घेणार आहोत आम्ही. ते तोंड तुमचं असतं तर काही बोला, तुम्हाला अधिकार नाही बाबा, तुमच्या ह्याच्यामध्ये संविधानामध्ये अधिकार दिलेला नाही, तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही की तुम्ही सहभागी आहे. तर मला सांगा, आज नगरपालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर नगराध्यक्ष म्हणून त्या कर्मचाऱ्याचं किंवा शहरातल्या जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे हे तुम्ही पत्रकार म्हणून सांगा. हा कोर्टाचा विषय निघाला आता. हां, काल एक प्रश्न त्या ठिकाणी अजून एक मांडला गेला की हायकोर्टाचे जे काही आदेश आता 50 कोटी थांबवलेले आहेत त्या संदर्भात जो आदेश झाला आहे त्यावरही नगराध्यक्ष यांनी काहीतरी या ठिकाणी म्हणणं मांडावं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती कोर्टाची ऑर्डर आलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये कुठं भ्रष्टाचार हा शब्द आढळलाय का? तुम्ही सगळ्यांनी ती ऑर्डर वाचून बघा की शासनाने आपल्याला 3 आठवड्याची मुदत मागितली की ह्याच्यावर शपथपत्र द्यायला सांगण्यासाठी. मग ते दिल्यानंतर शासनाने अजून कुठेही सांगितलं नाही की 50 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे किंवा 50 कोटी कोणी खाल्लेत म्हणून. ही स्थगिती दिली, ऑर्डरमध्ये तेवढंच आलं आहे. पण त्यांना काय झालं की सुतावरून ताक गाठायची सवय पडली. म्हणजे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि त्याच्यामुळं जनतेची फसवणूक करायची. ऑर्डर आली, पोचली नाही पोचली त्याचं वाचलं नाही, त्याचा कुठला पाठपुरावा केला नाही, नेमकी ऑर्डर आहे काय बघितलं नाही, तोपर्यंत चालू झालं 50 कोटीचा घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला, भ्रष्टाचार. हे न्यायप्रविष्ट आहे. आज ना उद्या सगळ्यांच्या पुढे येणार आहे. त्यावेळेस आम्हीही सांगू गाजाबजा लागून की काय होणार आहे. शासनाचा निर्णय, कोर्टाचा निर्णय 100% आपल्याला सगळ्याला थोड्या दिवसात कळेल. ते आपल्या शहरातला स्विमिंग टँक बंद आहे, त्याच्यामुळे नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होते असं त्यांनी आरोप केला. त्याच्याबद्दल काय सांगता? आता असं झालं की चालू जिम ठेका काढायचा नाही, बंद करा. खुले नाट्यगृह ठेका काढायचा नाही, बंद करा. सांस्कृतिक सभागृह बंद करा. म्हणजे जे चालू आहे ते बंद करा, त्याचं नुकसान करा. आणि जे चालू नाही ते अजून त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, ते अजून त्याचं लोकार्पण झालं नाही. लोकार्पण झाल्यानंतर 100% त्याला नगरपालिकेच्या ह्याच्यात भर पडणार आहे. ते त्याच्याशी माझं दुमत नाही. पण ते चालू होण्याच्या अगोदर चालू करा आणि जे चालू आहे ते बंद करा. म्हणजे कसं तुम्हीच विचार करा की कसं चालू आहे ह्यांचं. चालूला बंद करायचं आणि बंदला चालू करायचं. म्हणजे मागणी कशी आहे, कसं ह्यांचं नगरपालिका चालवायचं, किती ह्यांची ॲक्टिंग आहे. मला तर असं वाटलं की ह्यांनी ॲक्टिंग इतकी करतात, ह्यांनी एखादं नाटक किंवा पिक्चरच काढायला पाहिजे. त्याच्यासोबतच आपल्या मुंबई शहरामध्ये जे पूर्वी काही कामं चालू होती ती सगळीची सगळी कामं ठप्प झालेली आहे. मग एक नगरपालिकेत प्रशासनाच्या माध्यमातून असेल तर एक नगराध्यक्ष म्हणून आपण काही त्या संबंधित ठेकेदारांना किंवा ह्यांना काही नोटीस वगैरे दिली? नाही, विषय असा झाला त्या कामाचा. काम मंजूर केलंय तुम्ही गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाला एवढे वेटीस धरले, त्यांची मी पाठराखण करणार नाही. पण प्रशासनाला किंवा पुन्हा नगराध्यक्षाला त्याला किती वेटीस धरले, त्याला काहीतरी मर्यादा आहे. तुम्ही काम चालू केले, त्या ठिकाणी जाताय, व्हिडिओ काढताय, काम निकृष्ट म्हणताय. माझं काय म्हणणं आहे त्या ठिकाणी त्यांना तुम्ही त्यांचे स्वतंत्र यंत्रणा आहेत ना, कामाच्या दर्जा तपासण्यासाठी किंवा कामाची क्वालिटी तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. पण ते यंत्रणा चौकशी करतायत ना. पण तुम्ही चौकशी अर्ज बंद दिले म्हणताय. आता मला एक सांगा तुम्ही की तुम्ही नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला अर्ज जात आहे, जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज जात आहे, कोर्टामध्ये जात आहे. म्हणजे सगळेच ही लोक आहेत हे मला सांगा तुम्ही. का नाही चुकून तुम्ही त्यांना मदत करता. आता प्रमुख म्हणून पदाधिकारी म्हणून किंवा इथं सत्ताधारी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून अध्यक्ष पण जबाबदारी त्यांची जी चाललं आहे चुकीचं चाललं तर अध्यक्ष किंवा आम्ही एक नगरसेवक म्हणून आम्ही कधी त्या लोकांच्या त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कारवाईच करा म्हणणार. ज्या कामाला समजा स्विमिंग पूलच्या कामाला जिथं निधी नाही त्या ठिकाणी तुम्ही काम करा म्हणताय. आता निधीचं तर त्या काम करायला त्याला आपण जो काम करणार कोण आहे गुत्तेदार त्याला काय तुम्ही गाव सोडून लावणार का? म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कामकाज चाललंय ना. तुम्ही जनतेत सुद्धा प्रश्न पडला असेल. आता मलाच लक्षात यायला नाही की रोज यांची पत्रकार परिषद ऐकून लोक कंटाळून गेले असतात. आता जबाबदार रोजच म्हणत दिसतं. पण एक जनतेला मला पण विनंती करायची, तुम्ही जी सत्य बाजू आहे ती पण आपण थोडं सत्य कुठली असत्य कुठली ते प्रत्यक्षात तुम्ही त्याची शनिशा करा. का तर कामाच्या बाबतीमध्ये आता काम कुठलं चालू केलं त्या कामावर जायचं आणि तिथं जाऊन गोंधळ घालायचं काम बंद करायचं.
आज ह्या भूम शहरामध्ये नगर परिषद कर्मचारी असू द्या, मुख्याधिकारी असू द्या किंवा नगर परिषद गुत्तेदार असू द्या, एक जर माणूस या ठिकाणी काम करायला नाही तर कामकाज कसं करायचं हे सांगा तुम्ही. ती म्हणते आमच्यामुळे अधिकारी जात नाहीत ना तुमच्यामुळे जातात म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो मी. आता नगर परिषद 9 का 10 टेंडर कॉल केले, 3 टेंडर लोकांनी भरले फक्त, छान. 3 का 4 लोकांनी टेंडर भरलं, बाकी 6 लोक टेंडरच आले नाहीत. कसे माल नाहीत. आता 20 वर्षापासून पण नगर परिषद चालू आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्या नगर परिषद चालू येतं, तुमची भूम नगरपालिका नाही फक्त. म्हणजे तुम्ही ज्यांचे काम जे टेंडरवाले आहेत त्यांना बी कॉल करायचे का, तिकडे त्यांना कॉल करून काम चालू केले त्या कामावर यायचं, तुझं काम त्यांना काम निकृष्ट बघण्याचा अधिकार कोण गेला त्यांना. मी तर असं म्हणतोय की ह्यांच्याप्रमाणे जर कामकाज नगर परिषद करायचं ठरलं तर जो ऍक्ट आहे, जो कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा, तो कायदा ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे. हे 4 लोक आहेत ना, ह्या 4 लोकांची नेमणूक महाराष्ट्र शासनाने करावा आणि ह्यांच्या ह्याच्याप्रमाणे कायदा करावा. कारण का ह्यांचे कामं जी नियम नाहीत. आता मी अभ्यास केलेला, मला अनुभव आहे, मला सगळं माहिती. मग मला नियम माहिती, जी नियमाच्या बाहेर जाऊनच जी प्रश्न विचारत होतं त्याला नियमात लावून उत्तर काय देणार तुम्हाला सांगा. तुम्ही असू द्या, मी असू द्या, त्यांनी असू द्या, ज्याला नियमच नाही. नियम जो आहे तो त्यांचा नियम, कुणाचा त्यांचा. आता टेंडरचा नियम महाराष्ट्र शासन अख्ख्या भारत देशामध्ये प्रसिद्ध होतंय आणि ते म्हणते ते ह्यांच्या नातेवाईकाला देतात, ह्यांच्या जवळच्या देतात. ही कुठली पद्धत आहे बोलण्याची भाषा तुमची. का तुम्हाला तिथं तुमच्या जवळचे कोण नातेवाईक असतील, तुमचे पाहुणे असतील, कोण काय, तुम्ही जो काम करणार आहे, ज्याला काम करायची सवय आहे, ज्याला काम करून 2 पैसे कमायची सवय, तो जो कष्ट घेतो तो काम करतो. तुम्ही कुठलं काम करता हे सांगा तुम्हाला. तुम्ही मला काय म्हणायचंय, तुम्ही कामच कुठलं करता विचार. तुम्ही 25 वर्षापासून मी पण या भूम शहरामध्ये राहतोय, काय उद्योग करता हे तुम्ही तरी सांगा. सकाळी 9 वाजता दिवसभर तक्रारी लोकांच्या करायच्या. संजय गाडवे कुटुंब दिसतं संजय गाडवे. आणि थोडं तुम्ही जेवढं तुम्ही पाठीमागे हे करताल तेवढं आम्हाला ह्याच्याकडून हे होतंय, देव पुण्य देतोय आम्हाला. कारण किती बोंबाल त्याला काही मर्यादा असतात काहीतरी. भ्रष्टाचार काढा तुम्ही. भ्रष्टाचार जिथं भ्रष्टाचार आहे, जिथं ज्या प्रशासकांनी ज्या कर्मचारी भ्रष्टाचार केलं त्यांनी भ्रष्टाचार केलं, कुणाचं मागून घालणार त्यांच्यावर कारवाई करा असंच मागणार आम्ही. जोपर्यंत चौकशी होत नाही किंवा जो चौकशी करा जिथं खरंच असेल तर. पण तिथं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तुम्ही बघा, तुम्ही ह्या 5 वर्षांनी बघता तुम्ही जेवढे ह्या नगर परिषदेला शिव आहे त्यांनी एक तर शिव चांगले म्हणले ना, तो सगळे भ्रष्टाचार आहे. मग चांगलं कोणी हे तर सांगा तुम्ही का तुमच्याप्रमाणे एखादा नगर परिषदेचा कायदा बनवू, तुमच्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार चालवायचं का. म्हणजे आम्ही तक्रार करतो, जिल्हाधिकारी करतो, शासनावर करतो. आता कोर्टात तुम्ही हे दोघं बी तुमचं ऐकत नसतं, तुम्ही कोर्टामध्ये जावा ना तुम्ही. मग सगळेच भ्रष्टाचारी ते सांगा तुम्हाला. तुमचं म्हणणं काय हेच आम्हाला समजणार नाही. मी तर शासनाला शिफारस करतो आमच्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना, त्यांना त्या कमिटीत घालून ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे कायदे करा. कारण का कायदे कुठल्या गोष्टीला काहीतरी महत्व असतं, काहीतरी मर्यादा असतं का. ज्याला मर्यादाच नाही तर ज्याला नियम सोडून बोलतो त्या माणसाचं उत्तर तर काय द्यावं लागतं. ज्याला नियमच समजत नाही त्या माणसाचं उत्तर काय द्यायची सांगा तुम्हाला. पण जनते आपली फसली गेली निवडणुकीमध्ये म्हणून फक्त जर चुकीचं असेल तर जी स्पष्टता आहे, जी रिअल आहे, जी सत्य आहे ती उत्तर देऊन त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद असं मी अध्यक्षाला विनंती केली. आणि त्याच्यानंतर तुम्ही काही सांगा तुम्ही, आम्हाला माहिती आहे आम्ही सद्वियोग बुद्धीने कुठल्याही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष असतील, आमचे नगरसेवक असतील की कुठलाही नियम हे काम करत नाहीत आणि ह्याच्यापुढे करणार नाही. आमच्या अध्यक्षाची आमची जबाबदारी, आमच्या आजपूर शहर किंवा सगळ्यांना जे निवडून दिलंय हे कुठली तरी जबाबदारी म्हणून निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेची सेवा करण्यामध्ये आम्ही कुठंच कमी पडणार परत सांगतो. बाणगंगा तलावाच्या कॅचमेंट परिसरात अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्याच्यामुळे बाणगंगा नदीला महापूर आला. आपण सगळे कसब्यामधील रहिवासी ये जा करतो, त्या कठडे वगैरे वाहून गेले, स्मशानभूमीची दुरावस्था, त्या ठिकाणी सध्या गैरसोय मोठी. त्यासाठी काय त्याच्यासाठी 2 प्रशासकीय काळामध्ये आपल्या राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सोनवणे सांगून पालकमंत्री महोदयाकडून जवळजवळ आपण त्या कामासाठी स्मशानभूमी जरी अतिवृष्टीमध्ये धुवून गेली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1 कोटीचं माझ्या मतामध्ये साहेबांनी सांगितलं त्यात बजेट टाकलेलं ते सगळे काम होते. परंतु काम करत असताना तुम्हाला सांगितलं मागायची अडचण तुम्हाला मी ह्याला कामच करते तर जनतेने त्यांना निवडून कसं तरी ही मलाच प्रश्न पडला. आता इथं सांगायचं ही कामं करतात म्हणून, ही कामं हिथं टेंडर आले की प्रत्येक कामाचं काम बंद करायचं. नेमकं त्यांनी तर जनतेला सांगू हे काम तुम्ही सगळे काम भ्रष्टाचारी, सगळे गुत्तेदार भ्रष्टाचारी, सगळे अधिकारी भ्रष्टाचारी, नगराध्यक्ष चांगलं कोण हे तुम्ही तरी सांगा आम्हाला. त्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यावरच 69 लाख रुपयाचे पेवर ब्लॉक नाट्यगृहात बसवलेत असा त्यांचा आरोप आहे. ते 69 लाख रुपयाचे आहेत का? त्याची इस्टिमेट केलं असं ना, त्याला मंजूर दिली असं तुम्ही चौकशी करा त्याची.
त्याची शासनाकडे करा, शासनाने घेतलं कोर्टामध्ये जावा. जी कामं केली तुम्ही एक तुम्हाला सांगतो, ज्याला अनुभव आहे ना कुठल्याही कामाचा असू द्या, नगरसेवक म्हणून असू द्या किंवा नगराध्यक्ष म्हणून असू द्या किंवा समाजाचं काम करायचं होत असू द्या. एक उदाहरण म्हणून सांगतो मी, स्वतः ज्यावेळेस आपण घर बांधतो किंवा दारासमोरचा रस्ता तयार करतो किंवा दोरवाट टाकतो, जी काय करतो आपण त्या कामाला किती पैसे लागते, तर जो करतो त्याला समजतंय. हे मला एक त्यांनी स्वतःच्या घर बांधून त्यांची शिकवली तुम्हाला सांगावं, तुम्हाला तो पण समजतच नाही ना. एखाद्या गोष्टीला काय लागतंय, ज्यावेळेस आपण खरं कष्ट करून पैसे कमवतो, ज्यावेळेस उद्योग करतो, एखाद्या उद्योगामधून कुणाला किती पैसे मिळतो. एक दिवसभर उद्योग केल्यानंतर 10-100 पोते पशुखाद्य केल्यानंतर त्या 100 पोत्यामधनं जर समजा 2000 मिळत असते आणि ती कमवण्यासाठी किती कष्ट लागतंय, ही ज्याला जो पण समजत नाही त्याला ती मुद्दा समजणार नाही. इस्टिमेट असं मला सांगा, हे दिवस गेलेच सगळे आता ह्या सरकारच्या काळामध्ये, राज्य सरकारच्या काळामध्ये किंवा आता जी प्रशासन चालू आहे, प्रशासनामध्ये जे भोगलगिरी म्हणतो आपण, ते कुठे राहिलं असं माझं तर वैयक्तिक मत आहे. आणि असं जे भोगलगिरी करत होतं त्याला शासन पण सोडत नाही, जनता पण सोडत नाही. मग तक्रार द्या तुम्ही, तक्रार तर आम्ही पण जिथं खरंच भ्रष्टाचार झाला असेल किंवा चुकीचा असेल किंवा बोगस पैसे, आम्ही तिथं आम्ही तुमच्या अगोदर उपोषणाला बसतो त्यांच्यासमोर. आज अधिकाऱ्याला किंवा पाठीशी गांधीचा संबंधच काय येतो आमचा. सोबत ते कुस्ती संकुल पण 1.5 कोटीचा आहे का असं म्हणतात. आता ती म्हणते ती कुस्ती संकुल त्यासारखं केलंय. तुम्ही सगळे विषय बघावं तुम्ही. आता ह्या लोकांना आता ती मला सांगा, घर बांधल्याने नगर परिषद कार्यालय बांधलं, त्याला 2 कोटी कसे आहे, त्याला उत्तर काय दिसं मला सांगू तुम्हाला. तुम्ही त्याचे एस्टिमेट बघा, तिथं काम क्या केलं बघा, काय खर्च केला हे बघा, त्याची माहिती मागवा, ती तुम्ही घेऊन जावा. तुम्हाला हे तर नाही पटलं जिल्हाधिकारी साहेबांकडे जावा, तिथं नाही पटलं कोर्टामध्ये जावा. पण बदनामी कशाला करता. आज या भूमनगर परिषदेची एवढी बदनामी चालली महाराष्ट्रामध्ये, या लोकांनी महाराष्ट्रामध्ये की एक तर काम करायला कोण गुत्तेदार यायला तयार नाही. जी करतोय त्याला लगेच ह्यांचा मुद्दा आलाच, ह्याला ब्लॅकशीट टाका. आता देणं किती, त्याला पैसे द्यायचेत का, त्याचं काय देणं राहिलं का, त्याची अडचण काय. समोरचं एखादा काम करत असेल त्याची अडचण पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जरी मुदत संपली असतात ते कामाला पैसे आहेत का काम केलं नाही, कुठल्या अडचणीवर काम केलं नाही आतापर्यंत, ही सगळी माहिती घेऊन तुम्ही. आम्ही नगर परिषद माहिती घेतली, समजा क्रीडा संकुलचं काम केलं नाही. आता मला सांगा, तो इंजिनियर काम करणार आहे, काय चुकलं देखून. आता काम करताना माणूस बोलताना चुकतो, एखादा बोलता असं एखादा शब्द वेगळा जातो. एखादा जर कागद जर समजा स्पेलिंग मिस्टेकमध्ये जर कामाचं काय चुकलं असेल, तो काय करणार. आता कर्मचारी जर तुम्ही स्टाफला जर तुम्ही समजा प्रशिक्षण जर तुम्ही आईमावर शिव्या घालताय, तुम्ही किती मानसिक शिव तुम्ही त्यांनी काम नाही केलं, तुम्ही प्रशिक्षण कारवाई करा त्यांच्यावर, त्यांना सोडू नका तुम्ही. पण तुझ्या बापाचं आहे का, तुझ्या बापाने केलं तर काय बोलण्याची पद्धत काय तुमची. म्हणजे तुम्हाला कोण मालक नाही असं वाटायला का तुम्हाला. इथं मालक आहे, तिथं जनता येतं आणि जनतेने निवडून दिलेलं आहे आम्हाला. त्यामुळं असे तुमची जी हुकुमशाही सरकारची चाललंय ना, ती अजिबात सोडून देणार. तुम्ही तीच बदनामी केली आमची, आणि ती तुमची आता खरी काय बदनामी ना, तुम्ही व्हिडिओ समोर बंद करून एक बोलता, व्हिडिओ लावून एक बोलता तुम्ही. ही नाटकं नाही सोडणार नाही त्याच्यावर. आम्ही 14 म्हणत होतो. 14 काय तुम्हाला नगर परिषद बंद पडायला निवडून दिलं काय लोकांनी, म्हणजे ह्या जनतेने. आम्ही 14 आणि आमची जनशक्ती आघाडी काय ताळमेळ सापडा नाही. जनशक्ती आघाडीला मला त्यांना विचारायचं आहे की भूम शहरातलं जे सगळं चालू ती बंद करण्यासाठी नोंद दिलंय का. एक काम तुम्हाला, सगळेच कामं तुम्ही जी चालू ती कामं ती बी बंद करा म्हणताय तुम्ही. पाणी पुरवठा नको म्हणताय तुम्ही, लोकांना पैसे भरू नका म्हणताय तुम्ही, सगळं माफच करतो म्हणते. माफ करा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत ना. मग तुम्ही गेल्या 5 वर्ष बोंबलत होते ना की आम्ही घरपट्टी नळपट्टीचं सगळं माफ करतो, काय केलं नाही माफ तुम्ही. म्हणजे तुमच्यासाठी वेगळा कायदा काढेल शासन भूम नगरपालिकेसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्राची वेगळा काढेल का. म्हणजे बनवायचे जे प्रकार चाललेत ना ते विचारतात ना, म्हणजे केळस येण्यासारखे प्रकार आहेत. नगराध्यक्ष मॅडम, तुमच्या राजीनाम्याची एक मागणी केली होती कालच्या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्षाचा राजीनामा. जसं मी निवडून आले तसं एकच चालू आहे त्यांचं की प्रशासिका काळामध्ये नगराध्यक्षाचं संगनमत आहे आणि नगराध्यक्षाचा भ्रष्टाचार आहे. मी संयोगिता संजय गाडवे, नाव लक्षात ठेवा म्हणा त्यांना, मी कुठं भ्रष्टाचार केलाय हे मला दाखवून द्या. 5 वर्षाच्या नाही, माझ्या 10 वर्षाच्या काळामध्ये किंवा ह्या 4 महिन्याच्या आणि प्रशासकाच्या काळामध्ये मी नगरपालिकेची पायरी सुद्धा चालले नव्हते. तुम्ही जावयासारखं सारखं पत्रवाळ्या घेऊन येते होता. तोंड सांभाळून बोला, जीवेवर कंट्रोल ठेवून बोला.
नैतिकतेने राजीनामा मागितला. राजीनामा कुठल्या बेसवर मागताय तुम्ही हे मला सांगा. कारण मी जर कुठल्या ह्याच्यामध्ये अडकत नाही किंवा माझं जोपर्यंत मला भ्रष्टाचारामध्ये माझं स्वतःचं नाव वैयक्तिक आणत नाही तोपर्यंत तुम्ही खरंच जनतेने निवडून दिलेले नगरसेवक म्हणतात माझं नाव भ्रष्टाचारमध्ये येईपर्यंत तुम्ही असं पण घ्या की आम्ही सभागृहात येणार नाही. तेव्हा तुम्हाला मीच गावाच्या पुढे तुमचा गोला सत्कार करते. मी कुठं भ्रष्टाचार केलेला नाही. मी कुठं माझा काळा बाजार नाही. त्यामुळं तुम्हाला मला असला राजीनामा मागण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला आणि कशाच्या बेसवर मागतात ते सगळ्या जनतेच्या पुढे सांगायचं. पाणी पुरवठ्याच्या आज खूप दुरावस्था चालू आहे. सगळ्या गावचे रस्ते बंद केलेत तुम्ही. त्यामुळं मीच मागते पाणी पुरवठा सभापती आणि बांधकाम सभापतीने राजीनामा द्यायला पाहिजे. तुम्हाला काम जर व्यवस्थित करता येत नाही तर तुम्ही राजीनामा आणून द्या. तुम्हाला नीट नगरपालिका चालवता येत नाही. तुम्ही खोटं नाटक बोलून इथपर्यंत पोहोचलात. अजूनही खोटं नाटक बोलण्याचा प्रयत्न करताय. पण एक लक्षात ठेवा मला भूमशेराच्या प्रभागाने नाही अख्ख्या भूमशेराच्या जनतेने निवडून दिलंय. मी निवडून दिलंय. मी 5 वर्ष ह्या पदावर राहणार आहे आणि भूमशेरांच्या जनतेची सेवाच करणार आहे. ही तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये हे करून ठेवा. ते आपलं जसं पेनड्राईव्ह मध्ये घालून ठेवतात तसं तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये तुमच्या बुद्धीच्या पेनड्राईव्ह मध्ये घालून ठेवा फिक्स हे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नगराध्यक्ष एक लेडीज आहे आम्हाला भिल आम्हाला असं करेल ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. जसं तुम्ही पत्रकार परिषद आज घेतली त्याच पद्धतीने तुम्हाला उद्या उत्तर मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हलगर्जीपणा करू नका आणि जे खोटं नाटक जे आरोप जे करायला ते आरोप करवायचे थांबवा. जनतेने निवडून दिले. कामं करा. काम करून घ्या. मला तर वाटतं जनतेने ह्यांना कामं करण्यासाठी नाही तर फक्त स्वप्नात उठलं जेवताना झोपताना उठताना फक्त गाडवे फॅमिली ह्यांच्या डोळ्यापुढे येते. ह्यांना भूमचा विकास घेणं देणं नाही. ह्यांना नगरपालिकेचं घेणं देणं नाही. कर्मचाऱ्याला यायचं तुम्ही लाईव्ह बघितलं असेल त्यांची बसण्याची पद्धत बघा बोलण्याची पद्धत बघा. आणि ते सांगतात की परवा 2-4 दिवसाच्या खाली त्यांनी काहीतरी व्हिडिओ टाकला की पूर्ण काही कर्मचारी कुठं पुन्हा धाराशिवला गेलेला असेल कोण संभाजीनगरला कोण बँकेत गेलेला असेल. दुपारचे कामं असतील अकाउंटरला बँकेत जावं लागतंय. काही कामांनिमित्त कुणाला धाराशिवला जावं लागतंय. काही पाणी पुरवठ्यावर गेलं. त्यांनी एक व्हिडिओ काढला आणि त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्याधिकारी आहे सीओ साहेबाची नियुक्ती हालचाल रजिस्टर त्यांनी बघायचं असतं. रोजचं रजिस्टर त्यांनी प्रेझेंटी रजिस्टर हे शिवनी बघायचं असतं. ज्याचे अधिकार त्याला दिलेत. मला तर असं वाटतंय सगळ्यांनी घरी बसून शिव पण ह्यांना करावं अकाउंटर पण ह्यांना करा सगळे पद ह्यांना द्यावं त्याच्याशिवाय शांतता. मला तर असं नगराध्यक्ष येत नाहीत. नगराध्यक्ष येत नाही रोज येऊन ह्यांना डिस्टर्ब करायचे का कर्मचाऱ्याला. मला तर आज म्हणलं असं की मला कळतच नाही की 9 ते 5 पर्यंत नगरपालिकेत हेलपाटी करतात. त्यांचा प्रपंच संसार यांचे धंदे कशावर चालतात तेच कळत नाही. कारण हे म्हणतात आम्हाला निवडून दिले आणि आम्हाला ह्याच्यासाठी दिले. आणि 4 महिने झाले तुम्ही एखादा निधी आणलाय का शासनाकडून त्याच्यावर काय काम केले का जनतेची एखादी सोय करून दिली का. अहो आज माझ्याकडे एक लेडीज आली होती मला काढायचं नाही. एक लेडीज आली होती त्या मला बोलतात आणि ते सगळेच होते. ते म्हणतात हो ताई तुमचं काय काय त्या म्हणतात मी ताईंकडे आले. पण असं ते एखादा जर पायरीवर एखादा माणूस असला तर त्याला आणतात आणि कर्मचारी ह्याचं काय काम केलं. ती कर्मचारी सांगतोय बाबा ती माझ्याकडे आलेच नाही ती आत्ता आलं. ती माणूसही सांगतोय की मी आत्ता ह्यांच्याकडे आलोय. तोपर्यंत त्यांचं दाब द्यायचं चालू होतं की तुम्ही ह्याचं काय काम केलं नाही. म्हणजे असं नाही की मला एक असं म्हणा वाटतं पेट्रोल डिझेल घेऊन यायचं अंगावर ओतून घ्यायचं आणि काडीपिटी घरी ठेवून यायची. अशातला प्रकार नगरपालिकेचा चालू आहे. सगळं करायचं मला हे करायचंय सगळं करून यायचं सगळं सजून यायचं पण जे लागतंय ते घरी ठेवून यायचं. पण हे चालू देणार नाही. हे खपवून घेतलं जाणार नाही. मला जनतेसाठी जे निर्णय ते मी 100% घेणार आणि जनतेसाठी 5 वर्ष काम करणार. जनतेला माझ्या तडफोड देणार नाही ही माझा शब्द आहे. ह्याचा पाणीपुरवठ्याचा जो विषय होता ना टेंडरचा कुशलचा. आता मला एक सांगा तुम्ही लाईट बंद चालू आता परत मी पत्रकारे बातमी वाचते त्यात लिहिलं की ह्याला नगराध्यक्ष जबाबदार आहे. टेंडर नामाने तो मान्यता कुणाचा अधिकार आहे सभागृहाचा बरोबर आहे.
सभागृहाने जर त्याला नामंजूर दिलं टेंडर अकुशल कर्मचारी भरलं नाही. आज नगरपालिकेची परिस्थिती अशी आहे की ऑफिसमधले 4 कर्मचारी पाणी पुरवठा करतात. अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर पाणी जर नसेल तर त्याचा काय त्रास आहे ज्याला पाणी नाही त्यालाच माहिती आहे त्या माणसाला. आज ऑफिसमध्ये कर्मचारी नसल्यामुळे ऑफिसच्या कामाचा गोंधळ व्हायला आला आहे. आणि परत तुम्ही काही करा कर्मचारी मला सांगा, तुम्ही मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, ह्या लोकांना जर टेंड लोकच भरलं नाही तर ह्यांनी काय मुख्याधिकारी त्या पाणीपुरवठ्याच्या विरोधात बसणार का? पण नगराध्यक्ष पाण्याच्या टाकीवर बसणार का? कर्मचारीच नाही तर मग आपल्यासमोर पर्याय काय होता नगराध्यक्ष म्हणून, आम्ही नगरसेवक म्हणून, की जो स्टाफ आहे ऑफिसचा 4 लोकांचा स्टाफ तिकडे आपण टाकला त्याचं पाणीपुरवठा जॅकवेलचा लोकच नाही तर काय करणार तुम्हाला? आणि पुन्हा इकडून म्हणजे इकडून कर्मचारी भरायचे नाही तर आणि दुसरी साईडने काय म्हणजे नागरिकाची गैरसोय आलेली. नागरिकाचं जर काम नाही झालं तर नागरिकाचा त्रास झाला तर नागरिक ही करणारच की, तर त्यांनी ही मागणारच की, न्याय मागणारच की. आता त्या ठिकाणी लोकच नाही ऑफिसमध्ये. आता लाईट बंद चालू, तुम्ही लाईटचं नगरपालिका नुकसान करता म्हणता टेंडर हे न करता. आता लाईटचा विषय असा आहे की आता तुम्ही म्हणतात की आम्ही चालू बंद करतो. किती चालू बंद करता? आत्ता मुंबईमध्ये बघा, तुम्ही पत्रकार म्हणून बघा की आता 30 ते 35% शहरातले आता सुद्धा दिवसाला चालू आहे. त्या लोकांचं टेंडर जे बंद चालू करण्याचं टेंडर होतं ते 2 का 3 मुलं होते, 25 का 25 काही टेंडर होतं. मग आता दिवसभर जर लाईट चालू तर त्याचं 25 दिवसाचं बिल येत असतं माझ्या मते. 1 दिवसात जर 25-30% जर लाईट चालू असेल तर 15-20 तरी हजार कमीत कमी येत असं. मग तुमची जर महिन्याची नुकसान काढली, तुम्ही म्हणता की आम्ही नुकसान करत नाही. महिन्यात पर डे जर 10,000 पडले तर 3 लाख रुपये आज लाईट बिल कोणा भरायचे? नगर परिषद बनणार आहे. आणि 30 लोक जर तुम्ही बंद चालू लोक होते, 3 गरज नाही मध्ये बंद चालू करायची. आता ती लोक 25,000 मग तुम्ही महिन्याला 3 लाख रुपये नुकसान करायचं का? त्याचं कारण की आम्ही लाईट बंद चालू करतो ह्या लोकांना व्हिडिओ दाखवण्यासाठी तुमची नाटकं चालू करतो. तुम्ही माहिती का पाठीमाग 3 ते 4 वर्षातली आमच्या ह्याच्यामध्ये पाठीमागल्या 5 वर्षातली सिंगल 5 वर्ष आम्ही लोक लावून आम्ही स्वतः 4 ते 5 वर्ष मग तारीख सांगता येणार नाही, स्वतः लोकांचे आम्ही सोबतचे खिशातले पैसे दिले आणि लाईट बंद चालू करून केलं. तसं लोकांसाठी म्हणताना आम्ही सेवा करतो. तशी तरी सेवा करा कमीत कमी. तुम्ही इथं जर लोक नगरपरिषद भरायचं असेल लावा लोक तुमची लाईट बंद चालू करा. 4 दिवस गेले, 4 दिवस माकडे व्हिडिओ काढले आणि आले समोर आम्ही बंद चालू करतो आणि आम्ही नगरसेवक आणि आम्ही सेवक बस करा की पद्धती फास्ट लोकांना. आता काय केलं तुम्ही? आता लाईट बाकी चालू शहरामध्ये तुम्ही लाईटचे फोटो बघा, तुम्ही बाहेरच्या लाईट चालू म्हणजे नुकसान करायचं. शिकडे इकडे कामाची यादी आणायच्या, शिकडे लोकांना माझे पैसे भरू नका. कामकाज कसं करायचं जनतेने जे तुमच्यासाठी नाही सांगत. हा जो मुद्दा आहे आम्ही जनतेसाठी सांगतो. उद्या जनतेने म्हणून नाही की हे कामं करत नाही म्हणून इकडे लोकांना पैसे भरणार म्हणायचं. शासनाकडे निधी आणतं, शासनाकडे जायचं. रोज कोर्टात जाऊ द्या, कोर्ट न्याय मागू द्या. न्याय मागण्याला प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. आता प्रत्येक कोर्ट आम्ही सगळे प्रकरण जे सगळे कोर्टामध्ये घाला, आमचं काय म्हणून. पण जर भ्रष्टाचार असेल तर घाला, खरंच त्या कामामध्ये निष्काळजीपणा असेल, त्या खरंच त्या कर्मचाऱ्यांची चूक असेल, त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला असेल तर 100% जाऊ काय अडचण नाही. आणि जिथे की आम्हीच गप्प बसणार नाहीत ना. जर एखाद्या कर्मचारी भ्रष्टाचार केला कुठं निकृष्ट केला आम्हीच गप्प बसत नाहीत ना. आम्हाला जनतेने निवडणूक कसं केली तुम्हाला दिलं नाही. फक्त तक्रारीचे रोज 100 पेपर कागद हातात फाईल घेऊन यायला, रोज अभ्यास करून फाईल 100 कागद आणायचे आणि रोज तक्रारी नगर कंटाळून गेले. तक्रारी घेणारे कंटाळून गेले तो म्हणजे काम तर 1-0 काम 68 कामाच्या चौकशा नाही, काम तर 0 आणि रोज आधी की तक्रार करायची. शासनाला त्यात नगरपालिकेने किती फीस भरली त्या चौकशांच्या सणावर? 9 लाखापर्यंत. 9 का मध्ये असं ते ऍक्युरेट फिगर सांगतात नाही. ती कसं होतंय जी एखाद्या गोष्ट चुकली आम्ही म्हणलो समजा मोग म्हणलं की 15 रुपये नाही मग ह्याने खोटं बोलले. मुद्दा पाहिजे फक्त त्यांना कुणाला. म्हणून आम्ही बी ठरवलंय आम्ही बी कायद्यासून काम करणार नाही, कायद्याप्रमाणेच काम करणार. पहिले बी नियमाप्रमाणेच काम केले आणि तिथून पण नियमाप्रमाणेच करणार. आता तो मुद्दा पत्रकार कशासाठी पत्रकार लागते? आम्ही पत्रकाराला माहितीच देतो सगळी. आम्ही मागणी केली आमचे गट सुरेश गाडीने मागणी केली की आता एनर्जी बैठक आहे ना अध्यक्षाबरोबर लेखी मागणी केली की जी बैठक आहे ती खालच्या पाठ्यामध्ये जनता पण येऊ द्या त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त भेटवायचं आणि हे भ्रष्टाचार करून दाखवायचं. मी अध्यक्ष किती 4 महिन्यामध्ये किती झाला असेल मला सांगा तुम्ही. काम समजा कुणाची बिल ते आम्हाला विचारशी द्यायच नाही तर अरे काय म्हणजे कायदाच बदलून घ्या ना तुम्ही. तर म्हणजे त्या अध्यक्षाला त्या शिवला काय अधिकार नसतं ह्यांच्याच ताब्यात देऊन टाकायचं का? ह्यांच्याहून सही करून आणायचे मान्य करून नोटीस टाकून कर्मचारी त्या विभाग प्रमुखाच्याऐवजी मग तो 4 जनविकास काय गाडी ना त्यांच्या सहाय्य नाव असेल त्यांच्या प्रमुख सही आणायची आणि ह्यांचं बिल काढा. अशीच तुमची मागणी आहे ना.
आणि ज्याचे त्याला ह्याने अधिकार दिले शासनाने, ज्याचे कोणाचे अध्यक्ष काय अधिकार आहेत, त्याचे मुख्याधिकाऱ्याचे काय अधिकार आहेत, नगरसेवकाचे काय अधिकार आहेत, तुम्हाला अधिकारच माहित नाही तर सकाळी 9 पासून 5 वाजेपर्यंत नगरपालिकेमध्ये बसता. तुमचे अधिकार फक्त तुम्हाला सभागृहामध्ये तुम्ही सूचना मांडू शकता आणि त्या सूचनेचं जर तुमचं जर त्या ही नाही झालं, मान्य नाही, तर तुम्ही कलेक्टर आहेत त्याला ह्याला ही म्हणून कंट्रोलर म्हणून तुम्ही तिथं मांडा ना. तुम्हाला सकाळी जो उठलं की 9 वाजता तुम्हाला लई शेवायचे त्या भागामध्ये जावा, प्रभागामध्ये जावा, तिथं लोकांची चर्चा करा, तिथं लोकांच्या तक्रारी विचारून सभागृहामध्ये मांडा. तुम्हाला उठलं की त्या शिवच्या कॅबिनमध्ये बसलं, ते शिव सुद्धा यायला तिथे यायला चान्स नाही त्या बिचाराला, तो सुद्धा ऑफिसमध्ये बसत नाही. 24 तास ते ऑफिसमध्ये बसले तिथं. म्हणजे काय लावलं काय तुम्ही ते? तुम्हाला कोण विचारणार नाही असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही ज्याची त्याला कामं करू दे ना तेच त्याला. आम्हाला जरी यायचं म्हणून मुख्याधिकारी सांगायचं, उठलं की त्या शिवच्या कॅबिनमध्ये बसा, तुम्ही तुमचं काम आहे, अर्धा तास असेल, 15-20 मिनिट असेल, काय नागरिकाच्या तक्रारी असतील तक्रारी सांगा, संपलं काम तुमचं. दिवस बसायचं, शिवनी व्यायचं नाही इकडं. त्या कर्मचाऱ्याला 2 तास तो ऑफिसमध्ये बसून बोलून घ्यायचं. कामकाज कसं करायचं कोणी सांगा तुम्हाला. आणि आम्ही तर येऊन काय करणार तिथं? तुम्ही येऊन तिथं 2 तास त्या कर्मचाऱ्याला बोलून घ्यायचं. त्या शिवच्या म्हणजे प्रशासकीय जी आहे ती पूर्ण यंत्रणा जी कोलमडली सध्या, आम्ही हे मान्य करतो. आम्ही ह्याच्या बाबतीमध्ये आमची नगराध्यक्षांना आम्ही मुख्याधिकाऱ्याला मागणी करतोय, करणार येतं की ह्याच्यामध्ये काहीतरी सूत्रता आणा आणि ह्यांचा जो गोंधळ चाललाय, ह्यांचं जे बोलणं चाललंय ह्याला कुठेतरी शासनानेच बंधन घालावं असं आम्ही शासनाकडेच मागणी करणार. कारण का कामकाजाच्या पद्धतीने नियमाप्रमाणे तुम्ही काम करा, आम्ही पण नियमाप्रमाणे करतो. आम्ही नियमामध्ये चुकू तर आमच्या कारवाई करा, तुम्ही नियमाप्रमाणे चुकला तुम्ही पण नियमाप्रमाणे, आम्ही पण नियमाप्रमाणे. ज्याला अधिकार जे येतं, नगराध्यक्ष अधिकार असतील, नगराध्यक्ष वापरा, मुख्याधिकाऱ्याचे अधिकार त्यांनी वापरा. तुम्ही नगरसेवक म्हणून तुम्हाला जे अधिकार देत ती तुम्ही वापरा. पुस्तक वाचा. त्या पुस्तकात असलेलं नाही की सकाळी येऊन 5 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसायचं आणि सगळं डिस्टर्ब ऑफिस करायचा, असं तर नाही. ऑफिसमध्ये तुमच्या सूचना मान्य करतील ना अध्यक्ष. सभागृहामध्ये सूचना मांडा, जे मान्य जे होण्यासारखे आहे ते करतीलच. कुठले ठरावच घ्या म्हणजे येतं. आता मला सांगा, 21 ते 22 ते 25 रेग्युलर ऑडिट झालं नाही, रेग्युलरच ऑडिट झालं नाही. आता हे म्हणते स्पेशल ऑडिटचा ठराव घ्या. पण त्याला काय नियम आहेत का मला सांगा तुम्हाला. ती झाली त्याच्या त्रुटी निघाल्या, त्यात भ्रष्टाचार दिसत, आम्ही बी मागणी करतो ना त्यांच्यावर कारवाई करा म्हणून. म्हणजे जी नाही का गरज, ज्याची गरज नाही का ती काहीतरी उकरून काढायचं. हा जर प्रकार थोडं बंद करा. पुस्तक वाचा जरा. पुस्तक सगळ्यांनी मोठे मोठे पुस्तकं फायली घेऊन येत आहे हातात पकडून, वाचन जरा तुमचे काय अधिकार ते बघा नाही जरा, त्याच्यावरून काम करायचं त्यांना सांगणं आहे माझं. आम्ही तर नियमाय काम करतो. ही जी भूम शहरातली हे लाईट चालू करतायत, परत दुसऱ्या दिवशी शहरातली 20 ते 30% लाईट तशीच चालू राहते, ह्यामुळे नगरपालिकेचं जे नुकसान होतंय, ह्या संदर्भात नगराध्यक्ष काही तक्रार करून ह्यांच्यावर काही कारवाई करणार आहात का, जे लाईट चालू करतात त्यांचं? एक सांगतो, त्यांनी चालू बंद करत नाही तर जे 100% लाईट आहेत ना, त्याला माझ्या माहितीप्रमाणे त्याला ही रिमोट देतात, पण टायमर येतात. त्याने फक्त नाटकं करण्यासाठी, ते व्हिडिओ काढण्यासाठी फक्त दाखवतात आम्ही लाईट चालू करतो म्हणून. 70% टायमरच चालू शहरामध्ये. 50-60% तर चालू असते टायमर आहेत ते टायमिंगला. फक्त त्याचा टायमिंग कधी मध्ये बिघडतो तेच ती होते. तिथं मनाने चालतो, आम्ही चालू करतो. समजा त्यांनी एका स्ट्रीट लाईट पाशी ते झटत होते वायरला, ह्याला जर जीवितहानी झाली तर मग नंतर त्याचा कोण जबाबदार? तुम्ही काय तक्रार वगैरे ह्या संदर्भात? 15 नगरसेवकच जबाबदार राहणार, कारण त्यांनी टेंडर मान्य केलंय. त्यांनी उलट मला म्हणतात की नगराध्यक्ष शिव, पण नाही, ज्यानं अमान्य केलंय तुम्हाला सगळ्या करते, कुशल अकुशल अमान्य केले लोक नाहीत, त्यांनी स्वतः जाऊन तिथं करतील. आता नगरपालिकेमधले शिवनगराध्यक्ष प्रत्येक ठिकाणी जाऊन थांबतात. आता तुम्ही जर काही कटाटोप करत असाल, तुम्ही वायरला धरचाल, उद्या काय झालं त्याची जबाबदार आम्ही म्हणलं तर ते चुकीचं आहे ना. आणि पत्रकार मला तर वाटतं की भारतातला सर्वोत्कृष्ट सगळ्यात हुशार पत्रकार सुद्धा आमच्या सभागृहामध्ये, आमच्या बॉडीमध्ये सगळ्यात हुशार पत्रकार सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे दुसऱ्या पत्रकाराला बोलायची सुद्धा गरज नाही वाटत नाही मला, कारण भारतातले हुशार पत्रकार आहे. तुम्ही म्हणसाल भूमचे, महाराष्ट्राचे, भारतातले हुशार पत्रकार आहेत आमच्या सभागृहामध्ये. गटनेते सूरज गाडवे या ठिकाणी आभार मानतात. नमस्कार. सगळे आलात पत्रकारांनी. आम्हाला जे आम्ही व्यक्त करायचं होतं, जनतेसमोर जे मांडायचं होतं ते अध्यक्ष मॅडमने मांडले. सगळ्याला जनतेला माहिती असावं ह्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. की सत्य काय ना सत्य काय सगळ्यासमोर येण्यासाठी पत्रकार परिषद तुम्ही आलात, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.